the chapter inside the atom. Inside the atom. ॲटम मध्ये काय काय आहे हे आज आपण शिकणार आहोत. मग ॲटम काय आहे? ॲटम काय आहे बघण्याच्या आधी आपण मागच्या वर्षी शिकलो होतो मॅटर. काय हवं? काय मॅटर आहे? मॅटर इज a thing or is a object or is a substance which occupies space and has mass. ठीक आहे. मॅटर काय आहे? जे जागा व्यापतं आणि ज्याला काही ना काहीतरी वस्तुमान आहे किंवा वजन आहे त्याला आपण मॅटर असं म्हणतो. आता हे मॅटर कशापासून बनलेलं आहे? तर मॅटर हे अनेक ॲटम्स पासून बनलेलं आहे. अनेक ॲटम्स पासून मॅटर बनलेलं आहे. ठीक आहे. मग ॲटम्स काय आहे? ॲटम is nothing but the smallest particle of an element. ठीक आहे. किंवा असे ॲटम्स ज्यांनी मॉलिक्यूल फॉर्म केलेला आहे किंवा कंपाऊंड फॉर्म केलेला आहे ते सुद्धा त्याचे घटक असू शकते मॅटरचा. बरोबर आहे. मग atoms काय? atom काय? smallest particle of an element. When two or more atoms comes together to form molecule. आता ते कोणकोणते ॲटम एकत्र येतात, काय येतात आणि कशा पद्धतीने मॉलिक्यूल फॉर्म होतो हे आपण पुढे करणार आहोत. तर मॉलिक्यूल काय आहे? मॉलिक्यूल हा कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. ठीक आहे. ॲटम स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ इलेमेंट आहे आणि मॉलिक्यूल स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड आहे. उदाहरणार्थ हायड्रोजन. इथं तुम्ही जर उदाहरण घेतलं मॉलिक्यूलचं तर H2. तर H2 हा एक कंपाऊंड आहे, त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे मॉलिक्यूल आहे, म्हणजे तो ह्याचं कॉम्बिनेशन आहे. ह्याचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे दोन हायड्रोजनचे ॲटम आणि एक ऑक्सिजनचा ॲटम मिळून पाण्याचा एक मॉलिक्यूल होतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड अँड ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. मग आता ह्या ॲटम बद्दल आपण डिटेल पाहायचं आहे. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला ॲटम बद्दल डिटेल माहिती घ्यायची आहे. तर पूर्वीच्या काळी अणुपरमाणूची संकल्पना भारतीय शास्त्रात आणि ग्रीक शास्त्रामध्ये सुद्धा अणुपरमाणूची संकल्पना मांडलेली आहे. ती डेव्हलप होत त्या संकल्पनेस एक मूर्त आकार किंवा एक थिअरी मांडली जॉन डाल्टन यांनी. 1803 साली त्यांनी जॉन डाल्टननी ॲटॉमिक थिअरी मांडली. ॲटॉमिक थिअरी मांडली. काय ॲटॉमिक थिअरी मांडली? जॉन डाल्टन यांनी काय ॲटॉमिक थिअरी मांडली? तर जॉन डाल्टनच्या म्हणण्यानुसार ॲटम हा इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे अँड इनडिस्ट्रक्टिबल. इनडिव्हिजिबल अजून पुढे त्याचं डिव्हिजन करता येणार नाही किंवा तो डिस्ट्रक्ट म्हणजे नाहीसा करता येणार नाही किंवा त्याला नाश करता येणार नाही असा पार्टिकल ॲटम आहे. हे कोणी सांगितलं? जॉन डाल्टनने सांगितलं.
हा एक मुद्दा त्यांना सांगितला. दुसरा मुद्दा काय सांगितला, atoms of an element are alike. काय म्हणतो भाषेत, एकाच इलेमेंटचे वेगवेगळे ॲटम्स एक सारखे असतात, म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज वगैरे एकसारखे असतात, साईज बीज काय असेल ते एकसारखे असतात. तो atoms of an element are alike while naturally atoms of different elements are different. तर जॉन डॉल्टनने सगळ्यात पहिले काय सांगितलं की ॲटम ही स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, ते इंडिव्हिजिबल आणि इंडिस्ट्रक्टिबल आहे. म्हणजे ॲटम हा सगळ्यात छोटा पार्ट आहे. पुढे जाऊन काय काय होतं ते आपण बघणार आहोत. आता आपण जॉन डॉल्टनची थिअरी शिकतो. तर जॉन डॉल्टनने जेवढं सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा. काय सांगितलं त्यांनी भावानं की ॲटम हे इंडिव्हिजिबल आहे आणि इंडिस्ट्रक्टिबल आहे. दुसरं काय सांगितलं, ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर अलाइक, एकसारखे असतात. एखाद्या एलिमेंटचे सगळे ॲटम एकसारखे असतात आणि वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम वेगवेगळे असतात. इथपर्यंत जॉन डॉल्टन सांगितलं. दुसरं जॉन डॉल्टनने काय सांगितलं, साधारणपणे जे ॲटमचं मॉडेल आपल्याला सांगितलं की अशा पद्धतीने ॲटम असतो, त्याच्या म्हणण्यानुसार काय आहे तर ॲटमला कोणतंही स्ट्रक्चर असं काही विशेष नाही. असं एक स्पियर आहे जसं समजा सगळीकडे युनिफॉर्म त्याचं मास डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं, असं एक ॲटम आहे असं डाल्टनने आपल्याला सांगितलं. तर हा सगळ्यात पहिल्यांदा डाल्टनने 1803 साली हे सगळे ॲटमच्या विषयीची काही जे काही माहिती आहे ती जगाला करून दिली. तर नंतर थॉम्सननं प्लम पुडिंग मॉडेल किंवा सांगितलं. तर नंतर जे थॉम्सन, शास्त्रज्ञाचं नाव आहे जे थॉम्सन. तर यांनी या माहितीमध्ये काय भर टाकली, तर ह्यांच्या म्हणण्यानुसार ॲटम मध्ये काहीतरी मध्ये कुठेतरी निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि बाकीचं सगळं हे पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. तसंच त्याने आणखी काय सांगितलं की हा जो आहे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल तो 1800 पटींनी लहान आहे. 1800 पटींनी लहान आहे. थॉम्सन स्मॉल. कुणाच्या पेक्षा लहान आहे तो, तर हायड्रोजन ॲटम्स पेक्षा तो लहान आहे. ठीक आहे, एका हायड्रोजन ॲटम पेक्षा 1800 पटीने लहान असं आहे. हे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स, बरोबर. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन्सचा शोध थॉम्सनने लावला. आता प्लम पुडिंग मॉडेल काय आहे, प्लम पुडिंग मध्ये कसं मध्ये काहीतरी चेरीचे तुकडे किंवा काहीतरी घातलेलं असतं, तशा पद्धतीनं ते मध्ये काहीतरी पेरलेलं आहे असं त्याला एक साधारणपणे ॲटमची त्यांनी संकल्पना मांडली. आता ॲटम हा लहान आहे तरी पण त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल एम्बेड केलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. ह्यानं हे साधारणपणे बरोबर 100 वर्षानंतर म्हणजे 1904च्या दरम्यान हे त्यांनी सांगितलं. त्यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर हे सगळं सांगितलं. मग किंवा असंही म्हणू शकतो तुम्ही, कलिंगडामध्ये कशा बिया असतात, कलिंगडामध्ये गर पण असतो आणि बिया पण असतात, तर ती बियासारखं निगेटिव्ह चार्ज पार्टिकल कुठेतरी स्कॅटर्ड आहेत आतमध्ये. एवढंच फक्त थॉम्सननं सांगितलं. लक्षात घ्या, फक्त थॉम्सननं काय केलं
डाल्टननं सांगितलेल्या याच्यामध्ये काय भर टाकले थॉम्सननं की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्यामध्ये आहे. ठीक आहे, ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ह्यांचं आकार हायड्रोजन ऍटमच्या अंदाजे 1800 टाइम्स लहान आहे. आणि दुसरं काय सांगितलं, हे रॅन्डमली असं एक कसेही आतमध्ये बसवलेले कोंबलेले काय असेल ते, ठीक आहे, असं सांगितलं. तदनंतर साधारणपणे 1911च्या रुदरफोर्डनी न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम रिप्रेझेंट केलं. रुदरफोर्ड काय रिप्रेझेंट केलं? न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम. आता हे न्यूक्लियर मॉडेल काय सांगितलं रुदरफोर्डने? रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार, ठीक आहे, ॲटम असा गोल आहे असं पितो, पण रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार याच्या सेंटरमध्ये काहीतरी टणक पदार्थ आहे किंवा टणक गोष्ट आहे आणि बाकीचे इलेक्ट्रॉन्स असे विखुरले गेलेले आहेत आणि याच्यामधून रिकाम्या जागा आहे, यामधून ह्या रिकाम्या जागा आहे आणि ह्याच्या सेंटरला काहीतरी आहे. ठीक आहे, हे रुदरफोर्डनं साधारणपणे सांगितलं. मला इथनं जरा डिफ्लेक्ट होऊन असं काहीतरी ते केलं. तर हे त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. कोणता एक्सपेरिमेंट केला? रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आता रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट काय आपण बघू. रुदरफोर्डचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट काय आहे ते आता आपण बघणार आहोत. रुदरफोर्डने काय केलं, एक फ्लोरोसेंट स्क्रीन घेतली, अशा प्रकारची एक फ्लोरोसेंट स्क्रीन घेतली, त्याच्यामध्ये अतिशय थिन अशी